ट्रकला थांबवले बघा, ट्रकची लाईन थांबवून ठेवली इकडे पूर्ण. घे 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 पब्लिक गावाला फुल, गणपतीला सगळे पूर्ण वाटून लाईन लागली. आणि हा वन वे आहे ना, त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिक आहे. बाकी इथून पुढे निघाल्यावर होईल बघा असं, कारण हा वन पुढे 2 लेन आहेत. इथला किती वेळ झाला इकडे? किती वेळ झाला? भरपूर वेळ झाला, भरपूर झाला. रात्री निघालो 10 वाजता. रात्री 10ला निघालो. तुमची गाडी गेली पुढे? आता गेली पुढे. मित्रांनो 10 रात्री 10 वाजता निघालेले आहेत आणि आत्ता 1 वाजला. म्हणजे आत्ता त्यांची गाडी पुढे निघाली या ट्रॅफिकमधून. म्हणजे एवढा मोठा ट्रॅफिक आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या HD मराठी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 1 वर्षापासून आपण ज्याची वाट बघतो तो दिवस जवळ आलेला आहे, तो म्हणजे गणेश चतुर्थी. आणि त्यासाठीच आपण निघालेलो आहे आता गावी. उद्या आहे गणेश चतुर्थी आणि आज आम्ही दादा आणि मी दोघंच चाललो आहे. दादा वगैरे रेडी झालेला आहे आणि स्कूटीने चाललो आहे आपण ह्यावेळी. तर आता उद्या गणेश चतुर्थी आहे आणि थोडं काम वगैरे होतं, त्याच्यामुळे आम्ही काय ह्यावर्षी सगळे नाही जात आहे आणि लवकर नाही जात आहे. यावर्षी फक्त आम्ही दोघंच चाललो आहे आणि म्हणून स्कूटीवरून चाललो आहे. तर आता बघूया. आता सध्या पळायची म्हणजे धावे पळतो आहे आम्ही, कारण का पोचायचं आहे अगोदर, मग घरी जाऊन सगळं वगैरे साफ वगैरे करायचं आहे त्यासाठी. तर आता बघूया कसा प्रवास होतो. तर आता आपण चालूया प्रवासाला, सुरुवात करूया आता आपण आणि बघूया. ट्रॅफिक वगैरे आहे असं बोलत आहेत. काल पण आलेले न्यूजमध्ये मुंबई गोवा हायवेला. तर सगळ्या ST वगैरे सगळ्या मोफत ज्या सोडलेल्या मोफत ST काल निघालेल्या आहेत. आता मला वाटते पोचले असतील अर्ध्या सकाळी, काल 8-9 वाजता. सो आता रेडी करूया, मी काही जास्त बोलत नाही आणि प्रवासाचं बघूया काय होतं आहे आणि भेटूया आता गावी जाऊ. चलो बाय. वाजले 8 वाजता निघालो आहे आपण आणि ना कल्याणवरून निघालो आहे. खड्डे भरपूर आहेत रस्त्याला कल्याणला. आता अजून अर्धे बुजवले नाही. खड्डे किती ते लय खड्डे आहेत. आता मला वाटतं आम्ही आरामात जाणार आहे. संध्याकाळी पोहोचू मस्त की गावी, आरामात पोहोचू. खड्डे बघा आले पण. ऊन दिसतंय, सूर्य दिसतं. आज ढग एवढे हे नाही, पण मला वाटते गोवा हायवे लागला की पुढे पाऊस पडेल असं वाटतंय. बघू काय होतंय. आवाज येते की नाही माहिती नाही त्या गाडीवर, बघू. लाईन ट्रकची लाईन लागले. तर फोनी फाट्यावरून टर्न घेतला आपण आणि आता तळोजा मार्गे आपण चाललो आहे पनवेलला. आणि ट्रॅफिक बघा, लाईन बघा ट्रकची.
दोन दिसलेले ते थांबव बघा. आता ऊन आलं लगेच अचानक, ऊन पाऊस सगळं मिक्स आहे. तर पाठी ट्रक अजून दिसले नाही, पण ट्रक थांबवले ते अजून दिसले नाही. बघूया आता कुठे ट्रक दिसले तर काय माहिती. गेल्या वेळी ॲक्च्युली आम्ही निघालेलो तेव्हा ट्रक वगैरे चालू ठेवलेले जात होते. ॲक्च्युली बंद करायला पाहिजे होते. आता तर नाही दिसत, आता बंद आहे. ह्यावेळी वाटते पुढे जाऊन तर बघूया आता पुढे जाऊन बघूया आपण काय आहे, रस्त्याची परिस्थिती काय आहे, ट्रॅफिक आहे की नाही. बघूया आपण पुढे कसं काय ते. आता तरी सध्या सुसाट चालू आहे. आता पाऊस थांबला आणि ऊन आलेला आहे. पाऊस येऊन जाऊ नये. चला आता माझा पुढे भेटून ट्रॅफिक वगैरे काय आहे ते बघूया पुढे. चलो बाय. तर आहे ना आता शालिमारला थांबलेलो पेनच्या पुढे आणि गाड्या बघितले थांबल्यात. गाड्या भरपूर थांबल्यात कारण का खायला पियाला वगैरे नाश्ता करायला थांबलेले आहेत. भरपूर आहे तुझे एक एक येऊन आता थांबत आहेत. पब्लिक पण भरपूर आहे. रस्ता खाली आहे बऱ्यापैकी आत्ता इकडे. आणि जसं आपण आलो ना वडखळ पार केलं वगैरे सगळं चांगलं होतं, मस्त रोड होता. पण वडखळच्या पुढे जसं आलो ना गडपपासून थोडा मध्ये पॅच आहे ना खराब आहे. त्याच्या पुढे मग आता परत आहे ना रोड चांगला चालू झालेला आहे आणि प्रवास अजूनही चांगला होतो आहे. म्हणजे मोकळा आहे, रस्ता पण मोकळा आहे आणि रस्ता चांगला पण आहे. या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे पटापट चाललो आहे आणि जोपर्यंत रस्ता चांगला आहे ना तोपर्यंत पटापट चालतो आहे. जास्त थांबत नाही. त्यामुळे मी व्हिडिओ पण पटापट काढतो. कारण का थांबलो ना की नंतर म्हणजे आम्हाला कसं थांबतच जायचं आहे. सुट्टी आहे त्याच्यामुळे सलग नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे ना आम्ही थांबत जाणं मग एका ठिकाणी जास्त थांबलो ना की मग लेट होणार आणि मग भरपूर वेळ होईल घरी जायला. त्याच्यामुळे आम्ही आरामात म्हणजे पटापट थोडं 5-10 मिनटं थांबतो आणि 10 पहिला स्टॉप झाला आपला इथून जायला का मग पुढे थांबायचं ते थोडा वेळ. चला आता पुढचा प्रवास बघूया कसा होतं ते. आणि भरपूर पब्लिक आहे मस्त तिथे मुलं बिरं सगळं म्हणजे लहान मुलं वगैरे सगळे गणपतीला आलेले त्यावेळी आणि शनिवार रविवार आहे. सो त्यांना पण सुट्टीचा काही प्रश्न नाही. यावेळी मला वाटतं यावेळी गर्दी पण होईल आणि ओझे पण आहेत. सो त्याच्यामुळे यावर्षी थोडी गर्दी जास्त होईल, पब्लिक जास्त असणार आहे. ट्रकला थांबवले बघा. ट्रकची लाईन थांबवून ठेवली इकडे पूर्ण. घे फुल पब्लिक गावाला फुल गणपतीला सगळे. टेम्पो ट्रकचं बोलत होतो ना तर ट्रक्सवाल्यांना इकडे आता थांबवले. तुम्ही बघत असाल पोलीसवाले होते आणि ट्रक्सवाल्यांना थांबवत आहे. तर ट्रकची एक लाईन लावली तिथेच थांबवले. त्या लोकांना पुढे पाठवलंच नाही. ॲक्च्युली हे बरं आहे कारण का ना गेल्या वेळी जेव्हा आम्ही आलेलो ना तेव्हा भरपूर म्हणजे ट्रक होतेच, थांबवलेच नव्हते. मला वाटतं आजच्या दिवशीच आलेलं ना. आम्ही एक दिवस फक्त अगोदर आलो, ट्रक पूर्ण चालू होते. आता हे बरं केलं की ट्रक थांबवलेत म्हणून. नाहीतर ना पूर्ण प्रॉब्लेम होतो. ट्रक पुढे ना सगळा चॉकअप होऊन जातं आणि ट्रक त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो, फुल ट्रॅफिक होतं. सगळा मस्तपैकी बोललो तुम्हाला सॅटर्डे संडे आहे आणि आपली म्हणजे कोकणातली माणसं पण बघा किती म्हणजे सगळे बघतायत, सगळे सांगते तेव्हा आम्ही पण येते. खूप खुश आहेत गणपतीला. आज एक म्हणजे आनंद असतो कोकणामध्ये. खूप मजा येते जाताना. पूर्ण ती फॅमिली चाललेली आहे. खूप मजा घेते. लहान मुलगा होता. लहान मुलांना आणलं पाहिजे कोकणामध्ये. काय मजा असते ॲक्च्युली गणपतीची. सगळे असे चालले फॅमिली घेऊन चालले. काय काय वोसाचं सामान घेऊन चालले.
जरा पाठी आहे आणि म्हणजे नागोठण्यामध्येच आहे. आणि जो सिंगल रोड चालू होता ना ते ट्रॅफिक लागले बघा असं ट्रॅफिक आहे. जे एस टीची लाईन लागली आणि वन वे आहे ना त्याच्यामुळे ट्रॅफिक झालं ते पूर्ण पाठी बघा. पाठी गाड्या दिसते पूर्ण ट्रॅफिक आहे. पूर्ण ट्रॅफिक आहे. आणि मला पुढून जातो पूर्ण लाईन लागली. पूर्ण पाठून लाईन लागली आणि हा वन वे आहे ना त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिक आहे. बाकी इथून पुढे निघाल्यावर होईल मला असं कारण हा पुढे 2 लेन आहे. तर मित्रांनो आपण पुढे आलो आहे ना म्हणजे स्कूटी होती ना त्यामुळे बाजूबाजूने स्कूटीमुळे बाजूबाजूने काढत आणली आपण. स्कूटी होती त्याच्यामुळे. आणि तसं तुम्हाला म्हटलं नाही की ना तो फक्त एक सिंगल रूट होता ना त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं. बाकी जसं बोललं 2 लेन चालू झालं की ट्रॅफिक जाईल तसं पुढे ना 2 लेन लगेच चालू झालं आणि ट्रॅफिक गायब झालं म्हणजे मोकळं झालं सगळं फटाफट झालं. तो तेवढा एक पॅच आहे तो फक्त सिंगल रूटचं आहे तिथे ट्रॅफिक होतं आणि पोलीस आहेत बऱ्यापैकी मध्ये मध्ये आहेत त्याच्यामुळे बरं मित्रांनो. ट्रॅफिक कोलाडच्या पुढे जो बोललो सिंगल रूट आहे त्यामुळे ट्रॅफिक लागलं आहे. आंबेवाडी नाका जो आहे माहिती असेल तो आंबेवाडी नाक्याच्या पुढे आहे ना म्हणजे आंबेवाडी नाक्याच्या अगोदर कोलाडपासून कोलाडचा जो ब्रिज आहे ट्रेनचा तिथपासून ट्रॅफिक लागलेलं आहे. आता आंबेवाडी नाक्यापर्यंत ट्रॅफिक. ट्रॅफिक बघा फुल एकदम. कोलाडपासून चालू झालं आहे. सिंगल लेन आहे त्याच्यामुळे नाहीतर रोड मस्त मोकळा आहे खाली. इथे का परत सिंगल रूट आहे का पुढे परत गाड्या डबल रूटमध्ये आले पण माहीत नाही पुढे परत सिंगल रूट आहे. इकडे गाड्या लांबल्या तिकडे गाड्या लांबल्या सगळ्या गाड्या. तर आता जो ट्रॅफिक बघितला ना तो हा इंदापूरचा सिंगल रोड आहे आणि त्याच्या अगोदर 2 लेन आहेत. त्या 2 लेनवर आहे ना पूर्ण एका लेनच्या साईडून आहे ना किती वेळ झाला इकडे किती वेळ झाला भरपूर वेळ झाला. भरपूर झाला. रात्री निघालो 10 वाजता. रात्री 10ला निघा तेव्हा तुमची गाडी गेली पुढे आता गेली पुढे. मित्रांनो 10 रात्री 10 वाजता निघालेले आहेत आणि आत्ता 1 वाजला म्हणजे आत्ता त्यांची गाडी पुढे निघाली या ट्रॅफिकमधून. म्हणजे एवढा मोठा ट्रॅफिक आहे. म्हणजे विचार करा जो 2 लेन होतो ना पाठीमागे ते 2 लेन पूर्ण भरले कारण का इंदापूरच्या सिंगल रोडमुळे आणि पुढे पण असणार कारण का माणगावचं सिंगल रोड आहे. सो इंदापूर आणि माणगावच्या सिंगल रोडमुळे पूर्ण ट्रॅफिक जॅम झालेलं आहे. कोलाडच्या इथे पण तेच होतं. मेन जो आहे तो कोलाड इंदापूर आणि माणगाव ह्या सिंगल रोडमुळे प्रचंड ट्रॅफिक झाले आणि लोक 10 वाजल्यापासून आलेत रात्री निघालेत. ते आता 1 वाजता ते इकडे पुढे त्यांची ट्रॅफिकच्या पुढे गाडी आलेली आहे. आणि ना भरपूर लोक दिसतात लय वैतागलेली आहेत लय म्हणजे रात्रीपासून वैतागले. आत्ता 1 वाजता इंदापूरला पोहोचले ती लोक. रात्री 10ला निघले म्हणजे विचार करा किती ट्रॅफिक आहे. आणि आता बघा इथे पुढे ट्रॅफिक क्लिअर आहे का हा सिंगल रोड आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला बघा. हाच तो इंदापूर झालो. आता पुढे माणगावला पण सेम आहे. हा बघा आता इथून निघायचे पटापट आणि जाते. माणगावला आलं आता. माणगाव एस.टी. स्टँड आणि हाच तो मेन पॉईंट आहे कारण इकडून हा रस्ता पुण्यावरून येतो आणि आणि इकडे हा आपला माणगाव एस.टी. डेपो आणि इकडे मेन पोलीस वगैरे आहेत कारण का 2 रूट येतात इकडे पुणा मार्गे आणि मुंबई मार्गे एक असे. आणि काही लोक त्या पुण्या मार्गाने शॉर्टकटने येतात जो इकडे माणगावला बाहेर पडतो. तर त्याच्यामुळे इकडे ट्रॅफिक होतं जास्त आणि पोलीस बंदोबस्त पण जास्त आहे. आणि प्लस माणगावची लोकं पण आहेत गणपतीला आले तर एवढा ट्रॅफिक इथे नाही होतं त्याच्यामुळे पोलीस जास्त होते आणि असायला पाहिजे कारण इथे ट्रॅफिक होतच जाते.
कोलाडच्या अगोदर ते भरपूर ट्रॅफिक होतं, कारण का कोलाडनंतर सिंगल रूट आहे तर त्याच्यामुळे. आणि त्यानंतरला पुढे आलं ना तर पुढे इंदापूर आहे. इंदापूरच्या इथे इंदापूरच्या अगोदर ट्रॅफिक होतं आणि ते ट्रॅफिक भरपूर होतं. जेव्हापासून आहे ना म्हणजे तुम्ही कोलाड सोडलं ना, आंबेवाडी नाका वगैरे सोडला, पुढे आलात त्याच्यानंतरला 2 लेन चालू होतात. तर त्या 2 लेनमध्ये आहे ना 5 ते 10 मिनटं गेली ना गाडी चालवून की त्याच्यानंतर जो ट्रॅफिक लागतो ना तो पूर्ण इंदापूरचा जो सिंगल रूट आहे त्याच्या अगोदरपर्यंत ट्रॅफिक लागतो. त्यानंतरला पुढे माणगाव, ह्याच्यातून म्हणजे इंदापूरवरून सुटाल ना तर माणगावचं ट्रॅफिक आहे. माणगावच्या अगोदर सिंगल रूटच्या अगोदर जो बाजारातून जातो ना, इंदापूर बाजारातून इंदापूर बाजारपेठ आहे जिथे एस टी डेपो आहे इंदापूरचा, माणगाव बाजारपेठ आहे जिथे माणगावचा ST स्टँड आहे. सो तिकडे आहे ना त्यांच्या अगोदर भरपूर ट्रॅफिक होतात. तर मित्रांनो आपण आहे ना कशेडीचा दुसऱ्या टनलमध्ये आलो आहे, जो आता चालू केला आहे गणपतीसाठी आणि म्हणजे जाणाऱ्यांसाठी. आणि जो ऑलरेडी बनवलेला होता ना तो येणाऱ्यांसाठी ठेवला आहे. पण हा जो जाणारा रोड आहे ना तो जरा जपून आहे, कारण का थोडा रस्ता खराब आहे. खाली थोडा म्हणजे रस्ता बांधलेला नाही आहे, नॉर्मल रस्ता आहे, खड्डे बिड्डे आहेत, वर खाली आहे. तो येताना जरा सावकाश, अजून काम झालेलं नाही, मला वाटतं गणपतीसाठी चालू केला आहे तो. आता ही एक लेन चालू केली आत आल्यापासून, बघा हे आत्ता सिमेंटचं चालू झालं. पण थोडं काम म्हणजे काम याचं बाकी आहे रस्त्याचं. गाड्या जात आहेत कारण का वन वे जाणारी आहे, त्यामुळे काय एक लेन असेल तरी चालेल. हे एक अपडेट आहे मोठा, कारण का तो एकच चालू होता बोगदा, त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या दोघांसाठी केलेलं. पण आता हा बोगदा जाणाऱ्यांसाठी आणि तो येणाऱ्यांसाठी चालू केलेला आहे. काम चालू आहे बघा बोगद्याचं. मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे, वाजले 6:30 आणि थोडं थांबत आला.
उद्या आहे गणेश चतुर्थी, मग उद्या गणपती बाप्पा येतील. आता हा जो व्लॉग आहे ना, मी हा इथेच थांबवतो ही व्हिडिओ. आणि पुढची व्हिडिओ आहे ना की मग म्हणजे कंटिन्यू करेन मी व्लॉग आणि मग पार्ट टाकेन एक. सो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या भागामध्ये उद्या. धन्यवाद.